अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, मंत्री आशिष शेलारांनी ठणकावलं। अजित पवार सोबत याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या शिवाय, शेलार यांचा इशारा। मतदान 9 दिवसांवर आलं तरी महापौर आरक्षणाची सोडत नाहीत। नगरविकास विभागाच्या दिरंगाई मागे राजकीय कारण आहे का अशी चर्चा, तर जिल्हा परिषद निवडणुकांचं आरक्षण मात्र 2.5 महिन्यांपूर्वी जाहीर। सत्ता तुझी तर सत्ता माझीही, मुख्यमंत्री तुझा तर उपमुख्यमंत्री माझाही, तानाजी सावंतांचा आमदार राणा जगजितसिंग पाटलांवर हल्लाबोल। अंगावर आला तर शिंगावर घेऊ, सावंतांचं डायस बडवून आव्हान। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत होणार। येत्या 8 जानेवारी रोजी मांडणार शहराच्या विकास कामांचं व्हिजन। संभाजीनगर, पुणे आणि ठाण्यातही होणार मुलाखती। ठाकरे बंधूंची आज संयुक्त मुलाखत। संजय राऊत, महेश मांजरेकरांसोबत संवाद। येत्या 8 तारखेला मुलाखत होणार प्रदर्शित। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष। आम्हाला विचारणाऱ्यांनी आरसा बघावा, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना संयमी प्रत्युत्तर। जेवढं मागं जाऊ तेवढं वाढेल, समजूतदारपणाचाही दिला सल्ला। मुंबईत राज ठाकरेंना मोठा धक्का। वरळीचे मनसे विभागाध्यक्ष संतोष धुरी भाजपात। 1994 क्रमांकाचा वॉर्ड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यानं पक्षत्याग। दिवंगत विलासराव देशमुखांबाबत केलेल्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। लातूरमधून विलासरावांच्या आठवणी निश्चित पुसल्या जातील। काल लातूरात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते। केंद्रीय मंत्री CR पाटलांचं वक्तव्य। शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न, राऊतांचा हल्लाबोल, तर अशी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं। अजित पवारांकडूनही नाराजी व्यक्त। ज्येष्ठ नेते सुरेश करमाडींचं निधन। अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन। आज संध्याकाळी अंत्यसंस्कार। मला खुश केलं नाही तर भारतावर अजून टॅरिफ, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी। भारत असाच व्यापार करत असेल तर अजून कर लादू, ट्रम्प यांचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।